नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सध्या रायगड जिल्ह्यामध्ये दिघी पोर्टला आलेली आहे आणि या ठिकाणी अदानीचा एक पोर्ट आहे ज्याचे एक्सपान्शन होणार आहे आणि ह्या एक्सपान्शनची सध्या जनसुनवाई होती। या एक्सपान्शनमध्ये 13 गावं इथली जाणार आहेत कोकणामधली आणि या 13 गावचे हे सगळे गावकरी आहेत। तुम्ही जे इथे बघत असाल हे 13 गावचे गावकरी आहेत ज्यांची गावं याच्यामध्ये जाणार आहेत आणि या सगळ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे। त्यांचा विरोध का आहे ते आपण समजून घेऊया, ते काय म्हणतात ते। आमचा धंदा या समुद्रावरच आहे। मग आम्ही कोली लोक, मच्छी मारणारे लोक आहे। आमचा कुठला व्यवसाय नाही, आमचा फक्त व्यवसाय हा मच्छीचाच व्यवसाय आहे। आम्ही ते मच्छी मारणार, ती विक्रीला जाणार, तेव्हा आम्ही ते 4 पैसे कमवणार, पोरांना शिक्षण देणार। आता घरी माझ्या 28 माणूस आहे, मग 28 माणूस पोसू कशाने? तर माझ्या घरी कुठला व्यवसाय असतो? माझा फक्त धंदाच आहे मच्छी मारण्याचा। की तो आमचा दर्या माझे एक बाप आहे। दर्या सागराची आम्ही नारळी पौर्णिमेला त्याची पूजा करतो का? तो आमचा सांभाळ करते, कोली लोकांचा, कोली बांधवांचा सांभाळ करतो। मग आम्ही त्याच्यावर आम्ही जगतो, आम्ही समुद्रात त्याच्यावर जगतो, त्याच्यावर आम्ही हिंमत दाखवतो। आमचा समुद्र म्हणजे बाप आहे, समुद्र म्हणजे आमची आई आहे, मग त्याच्यावर आमचं जीवन जगतोय। मग तुम्ही आमचं जर जीवन जगण्यावर तुम्ही जर पाणी करत असेल तर आमचं पण नष्ट होणार ना। आमचं ते जीवन जगणारं ते मच्छी आम्हाला पकडण्याचं आहे, तोच तुम्ही जर नष्ट करून टाकणार मग आमचं पण नष्ट होणारच आहे ना। अगर नष्ट झालं तर आम्ही मरणार आहोत। आमच्या शिकले नाही, वाकले नाही, आम्हाला नोकरी कोण वयात कोण नोकरी लावणार आहे? आम्हाला मी आमच्या हक्कासाठी आलेले, आम्हाला न्याय पाहिजे। आम्हाला इथं कंपनी आली नाहीच पाहिजे। समुद्र आमचा शेत आहे, तिथं आम्हाला कंपनी आम्ही त्यांच्या जीवावर आम्ही मला ही कंपनी नाही पाहिजे। त्याच्यावर आमचा जीव जगन आहे, त्याच्यावर सगळी मेहनत आहे, त्याच्यावर आमच्या मुलांचा जगन आहे, तर ही कंपनी आम्हाला नाही पाहिजे।